नमस्कार सर्वांना. मी विजय सर. 2-3 दिवसाच्या आपल्या गॅप नंतर आपला लेक्चरच्या काल लेक्चर होतं आपलं, परंतु थोडंसं अवकाळी पाऊस सुरू आहे आमच्या इकडं. त्यामुळं काल नियोजनामध्ये असून सुद्धा घेता आला नाही. आज मात्र आपण 2 सेशन घेणार आहोत. पहिलं सेशन घेणार आहोत मराठीचं आणि सेकंड GS घेणार आहोत. मित्रांनो, आपली संधी हा टॉपिक चालू आहे. तत्पूर्वी आज जर कोण नवीन बरेच जण जॉईन झालेत. अरे वा, 127. लवकरच 150 वर जावा हा आकडा. 150+ CETDचा निकाल लागलेला आहे. तुम्ही कमेंट वाचत असताल. जे CETD पास झाले त्यांच्या कमेंट्स ग्रुपवर टाकले सरांनी. असंख्य शिक्षक बंधू भगिनींचे, भावी शिक्षकांचे, कार्यरत शिक्षकांचे संदेश, मेसेज तुम्ही वाचत असताल. आम्हाला मेसेज आलेले आहेत. कोणाचं एका मार्कावरून गेलेले, ओके, कालपासून जॉईन झालं. कोणाचा 1 मार्कावर गेलाय, कोणाचा 2 मार्कांवर गेलाय CETDचा रिझल्ट. स्क्रीन एकदम चांगली दिसायली. तुमचा स्क्रीनचा तुमच्या रेंजचा प्रॉब्लेम असेल तर मला हे सांगायचे की आता जी 21 जूनला TET होणार आहे, त्यात आपलं 1 मार्काने 2 मार्काने रिझल्ट जाऊ नये या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करायची. स्पेशली मराठीचे 26, 27, 25. ओके, जयश्री मॅडम, TET आता 21 जूनची TET 100% निघून जाईल तुमची. पण रिझल्ट जर तुम्ही बघितले असतील, स्क्रीनशॉट टाकले, त्याच्यामध्ये खूप छान मार्क पडले सर्वांना CETDचे. अरे वा, शैला मॅडम, अभिनंदन तुमचं. ज्यांचा CET निघालेले त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांनी आता सुरुवात केली त्यांना शुभेच्छा. आज जे काही जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी मी थोडं वर्णमाला का रिपीट करतोय. बरेच जण आपले आज शिक्षक बंधू भगिनी जॉईन झालेत. वर्णमाला थोडं रिपीट करूया, कारण आता संधी टॉपिक चालू आहे आणि संधीमध्ये मृदू वर्ण, कठोर वर्ण, विसर्ग, व्यंजन, स्वर या सगळ्या भानगडीत. त्यासाठी बेसिक थोडंसं कव्हर होणं गरजेचं. आता हे इयत्ता 5वीच आहे. 5वीच्या खाली 4थी पर्यंत आपल्याला 12 खडी शिकवलेली, ती आता 14 खडी परत 16 खडी झालेली स्वरादी सहित, आहे की नाही. मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत, 52. ओके, 3 मार्काने गेला तर आता TET काढा मॅडम. आता येणारे जे TET त्या तुमचा नक्की रिझल्ट येईल. जर कोणी जॉईन झाला नसेल बॅच, ग्रुप जॉईन करा. नोट्स येतील, टेस्ट येतील ऑनलाईन. हा मॅडमचा नंबर आहे, शेफ मॅडमचा, बडे मॅडमचा. त्याच्यावरती तुम्ही 999 रुपयामध्ये आज अजूनही ऍडमिशन कन्फर्म केलं नसेल, ऍडमिशन कन्फर्म करा. त्याचबरोबर सर्व लेक्चर्स जे काय आहेत ते आपले वेळेत चालू आहेत. आता आपण जाऊया टॉपिककडं. 2-3 दिवस बोललो नव्हतो, अवांतर म्हणून जरा बोलून घेतलं, लेक्चर नव्हतं ना. ठीक आहे. जर आपल्याला संधी टॉपिक कव्हर करायचा असेल तर वर्णमाला पाठ पाहिजे. जर आपल्याला जोडाक्षर टॉपिक कव्हर करायचा असेल तर वर्णमाला पाठ पाहिजे. जर आपल्याला शब्द विचार, त्याच्या अगोदर असलेला वर्ण विचार आणि वाक्य विचार, या 3 गोष्टी व्याकरणामध्ये फार महत्वाच्या आहेत. त्यापैकी वर्ण विचारासाठी आपल्याला जोडाक्षर, संधी हे कंटेंट, ह्या कन्सेप्ट पाठ असल्या पाहिजेत, माहिती असल्या पाहिजेत. मराठी वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत, ते मी तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत लिहिलेले. एकूण 14 स्वर आहेत. अ, आ, ऱ्स्व, ए, दीर्घ ई, ऱ्स्व उ, दीर्घ उ, रू, लू, ए, या, आय, अ, आ, आव. हे सगळे स्वर आहेत. हे जे आहेत ते सगळे काय आहेत? स्वर आहेत. ठीक आहे. स्वरांचे परत प्रकार पडले, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, इंग्रजी स्वर. मी तुम्हाला
जे जुने कॅन्डिडेट्स आहेत आपले, आवाज नाही अडकत, रेंज प्रॉब्लेम असेल तुम्हाला कविता मॅडम, थोडस रेंज मध्ये बघा. आवाज यायलाय का माझा? कणखर आवाज यायला ना सर्वांना? कोणतरी कमेंट करा. स्क्रीन दिसायली आणि आवाज यायलाय का? ओके, चल. ओके ओके ओके. हा, तर सगळे जे काही स्वर आहेत ते सुद्धा आपल्याला पाठ पाहिजेत. मी तुम्हाला जे जुने जॉईन आहेत त्यांना लेख लक्षात घ्या, ह्याच्यातलं मृदू कोण आहे आणि कठोर कोण आहे हे समजण्यासाठी डबल घेतलंय, आणि नवे जे जॉईन झालेले आहेत त्यांना वर्णमाला थोडीशी रिपीट होईल या दृष्टिकोनातून घेतलेले आहे. ओके, तर सगळे स्वर जे आहेत ते मृदू वर्ण आहेत. आता आपण काय करूया, मृदू वर्ण कोण आहेत? एकूण 52 वर्ण आहेत. एकूण किती वर्ण आहेत? 52 वर्ण आहेत. मृदू वर्ण आणि कठोर वर्ण या दोन गोष्टी कळणं गरजेचं, कारण त्याच्याशिवाय ओके तुम्हाला पाटील सर कव्हर होऊन जाईल. मृदू वर्ण आणि कठोर वर्ण या दोन गोष्टी कळणं फार गरजेचं, कारण त्याच्यावर स्वरसंधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, स्पेशली विसर्ग संधीमध्ये आणि व्यंजन संधीमध्ये मृदू वर्ण कोणते आणि कठोर वर्ण कोणते हे कळालं पाहिजे. ठीक आहे, चलो. तर स्वर सांगितले मी तुम्हाला, स्वरादी दोन आहेत, त्यामध्ये आणि दुसरा आहे हा, ठीक आहे. बघा, सगळे स्वर मृदू आहेत. स्वर सगळे काय आहेत? मृदू वर्ण आहेत. हा, अ, आ, रस्व, दीर्घ, रसो, दीर्घ, रू, रू, ए, या, आय, ओ, आ, औ, सगळे स्वर मृदू आहेत. त्याच्यानंतर स्वरादी दोन आहेत, एक आहे ज्याला अनुस्वार म्हणतो आपण, दुसरा आहे आहा, त्याला आपण विसर्ग म्हणतो. हा जो आहे विसर्ग आहे, विसर्गाचं चिन्ह आहे. ठीक आहे, तर स्वरादी सुद्धा मृदू वर्ण आहेत. त्याच्यानंतर आता विषय येते व्यंजनावरती. एकूण व्यंजने जे आहेत ते आहेत 34. क, ख, ग, घ, ड. याचा वापर कधी कधी ग सारखा होतो, ग वाङ्मय म्हणतो ना आपण, ड. च, छ, ज, झ, त्र. त्र आहे हे, ते सुद्धा अनुनासिक आहे. ट, ठ, ड, ढ, न. त, थ, द, ध, न. प, फ, ब, भ, म. इथपर्यंत, इथपासून बघा हा चौकट आहे ना, हे जे बॉक्स केलाय मी, या 25 लोकांना आहे ना, 1 2 3 4 5, 5 उभ्या 5 आडव्या आहे ना, या 25 लोकांना आपण काय म्हणतो? स्पर्श व्यंजन म्हणतो. काय म्हणतो? स्पर्श व्यंजन म्हणतो. ठीक आहे, एकूण व्यंजनापैकी सत्र बरोबर आहे का? अरे बापरे, ठीक आहे. हा, तर या 25 पैकी पहिल्या 2 उभ्या वर्गांना कठोर वर्ण म्हणतात. कठोर वर्ण काय म्हणतात? कठोर वर्ण म्हणतात. आता एक काम करू आपण, हे 10 इथं येऊ. ठीक आहे, क, ख, च, छ, च, छ, ट, ठ, ट, ठ, त आणि थ, त, थ, प आणि फ. बघा, या 25 पैकी हे 10 कठोर वर्ण आहेत. या 25 पैकी हे 10 कठोर व्यंजन सुद्धा म्हटलं तरी चालतंय, काय अडचण नाही. त्याच्यानंतर 1 2 3 हे 3 वर्ग, ग चा वर्ग, घ चा वर्ग आणि ड चा वर्ग, अरे अनुनासिक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. ओके, आता हा जो बॉक्स तयार झालाय, हा बॉक्स जो तयार झालाय, हा इथं घेतो मी. हे कठोर आहेत, हा सॉरी, हे मृदू आहेत. हे कसले आहेत? मृदू व्यंजन आहेत, मृदू व्यंजन आहेत. अनुनासिक सुद्धा, आता ह्या 10 लोकांना तर मृदू मृदू म्हणतो आपण, पण ड, त्र, न, न, म म्हणजे मृदू वर्णामध्ये अनुनासिक सुद्धा येते, अनुनासिक. ठीक आहे, त्याच्यानंतर ह आणि ड ना, अर्धस्वर य, र, ल, व हे 4 अर्धस्वर आहेत. अर्धस्वर, अर्धस्वर सुद्धा मृदू वर्ण आहेत. ठीक आहे, ह आणि ळ सुद्धा मृदू वर्ण आहेत. श, श, स कठोर वर्ण आहेत. श, श, स. बघा, हे कठोर वर्ण सोडले, त्याच्यामध्ये क्ष आणि न्य घ्यायचं नाही, ते संयुक्त व्यंजन, विशेष संयुक्त व्यंजन. क्ष आणि न्य, क्ष आणि न्य हे विशेष संयुक्त व्यंजन आहे. ह्यांना सबलिस मराठी वर्णमालेमध्ये स्थान दिलेले. तर हे सोडून क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ, श, श, स हे 13 सोडून बाकी सर्व
आहे ना, हे 10 आणि हे 3 आहे ना, क ख च छ ट ठ त थ प फ आणि श श स, ठीक आहे ना. हे 13 सोडून बाकी सगळे मृदुवर्ण आहेत. आता एक काम करूया आपण, स्पेशली हा मुद्दा जो आहे, हा जो पॉईंट आहे तो मुद्दा म्हणून घेतलेला आहे. कारण संधी शिकताना कठोर वर्ण आणि मृदू वर्ण हे जर नाही कळालं तर संधी शिकून उपयोग नाही. कारण नियमच समजला नाही तर उदाहरण सोडवता येणार नाही. मग नियम समजायचा असेल, उदाहरण समजून घ्यायचं असेल तर नियम कळायला पाहिजे. नियम पाठ असला तर उदाहरण समजणार आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, फक्त कठोर वर्ण ठेवूया, बाकी सगळे मृदू आहेत ते कट करून टाकू. ठीक आहे. चलो, हो का, हे कठोर आहेत, बाकी सगळे मृदू आहेत. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर आपण विसर्ग संधीकडे जाऊया. आपला जो रेग्युलर पॉईंट चालू आहे तो, आणि ज्यांचं बेसिक सुरुवातीचं राहिलेलं आहे ते सुद्धा आपण कव्हर करणार आहेत. हा पॉईंट, हा टॉपिक झाला की अगदी उद्याचं किंवा परवा दिवशीचं लेक्चर पूर्ण बेसिक वर आपण परत घेऊया वर्णमाला आणि जोडाक्षरवरती. आता जे आपण ठेवलेलं शिल्लक हे काय आहे, कठोर वर्ण आहेत, कठोर वर्ण. ठीक आहे. बाकी सगळे मृदू वर्ण आहेत. नाही तर श श स आहे, हे श श स, हे फ आहे. ठीक आहे. आता आपला संधीचा जो पॉइंट रेग्युलर मधला सुरू होता तो आहे विसर्ग संधी. विसर्ग संधी आपण सुरू केली होती आणि त्यामधील पहिला नियम आपला झाला होता विसर्ग विसर्ग उकार संधीचा. ठीक आहे. त्यामध्ये झाला होता विसर्ग उकार संधीचा पहिला नियम. आता जे आज नवीन जॉईन झालेले किंवा आज ह्या 2-3 दिवसामध्ये जॉईन झालेले त्यांनी संधीमध्ये एकच लक्षात ठेवा, संधीचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे स्वर संधीचा प्रकार. जे संस्कृतमधून आलेल्या मराठीत ज्या संधी त्या 3 आहेत. त्यामध्ये स्वर संधी आहे. संधीमध्ये 2 शब्द एक समासामध्ये 2 शब्द एकमेकांच्या शेजारी शेजारी लिहिले जातात. त्या दोन्ही मधला फरक एक लक्षात घ्यावा. संधी करताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र केला जातो. त्या दोहापैकी एक जो वर्ण तयार झाला, म्हणजे दोघांच्या एकत्रीकरणातून जो वर्ण तयार झालेला आहे त्याने 2 शब्दांना जोडायचं असते. आता स्वर संधीमध्ये काय असते, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर असतो, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण स्वर असतो, तेव्हा स्वर संधी होते. फॉर एक्झाम्पल बघा, द्या अधिक आले हे 2 शब्द आहेत. ठीक आहे. विद्या अधिक आले हे 2 शब्द आहेत. आता हा पहिला शब्द आहे, हा दुसरा शब्द आहे. ठीक आहे. फक्त आता संधी आणली कशाला, कारण हे आहे की शब्दांची कसर झाली पाहिजे. ठीक आहे. आता इथं विद्यालय म्हणण्याच्या ऐवजी आपण असं म्हणलं होतं, मी विद्याच्या आलयात जातो, हे म्हणण्यापेक्षा विद्यालयात जातो म्हटलं होतं. आता पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आ आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ आहे. इथं काना आलाय म्हणजे आ आहे, की नाही. इथं काना आलाय म्हणजे आ आहे, इथं ऑलरेडी आ आहे. वर्ण दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ अधिक आ बरोबर नियम सांगते आ होतो. म्हणजे इथला आ कटला, इथला काना कटला आणि वर काय राहिले, विद्य राहिले, विद्य. त्याचा पाय मोडा लागेल कारण स्वर निघून गेलाय, खाली आलाय. जोडायचंय एकच आने. ठीक आहे. राहिले वरती आता लय. मग आता तयार काय होणार आहे, वी जशाला तसं द्य अधिक आ द्या होते, द्या, आणि राहिलेलं लय तयार होणार शब्द विद्यालय. अशी स्वर संधी होते. आणि स्वर संधीचे आपण नियम घेतलेले आहेत. संधीचं बरंच जे काय आहे ते रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. शेवटच्या टप्प्यामध्ये परत आपण संधी एकदा रिवाइज करणार आहोत. ठीक आहे. आता जर आपण संधी झाल्याच्या नंतर थोडं वर्ण तुम्हाला बेसिक कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला शब्दाच्या जातीकडे सुद्धा जायचंय. कारण मराठीचा सिलेबस आहे बऱ्यापैकी जास्त आहे आणि आपल्याला पूर्ण टॉपिक कव्हर करायचे. ठीक आहे. तर हे आहे स्वर संधी. ठीक आहे. त्याच्यानंतर व्यंजन संधीचं सूत्र आपण घेतलं होतं. आता जे लेक्चर ज्यांनी काही बुडवले असतील किंवा ज्यांना झालं नव्हतं किंवा अलीकडल्या काळात जॉईन झाले त्यांच्यासाठी मी थोडंसं रिपीट करतो हे पॉईंट. ऑलरेडी आपले विसर्ग उकार संधी सुरू आहे. अगदी 5 मिनिटांमध्ये याच्यावर येऊया आणि कंटिन्यू आपला जो काही सिलेबस येतो, आपली जी काही रेग्युलरची जी गाडी आहे ती आपण त्या दिशेकडे घेऊन जाऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे दुसरी संधी व्यंजन संधी. आपण मगाशी जे 34 व्यंजन शिकले त्यावर आधारित ती संधी आहे ना. व्यंजन म्हणजे काय, ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ मुखातील वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करते
आहे ना, ज्या वेळेस ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ मुखातील वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करते, आहे ना, त्यावेळेस जे काही वर्ण तोंडाबाहेर निघतात त्यांना आपण व्यंजन म्हणतो. व्यंजन हे पूर्णाक्षर नसतात. व्यंजनांना पूर्णत्व येण्यासाठी स्वरांवर अवलंबून राहावं लागतं. व्यंजनाला अक्षरत्व येण्यासाठी आता सूत्रच आहे अक्षराच. अक्षर कसं तयार होतंय? अक्षर बरोबर व्यंजन अधिक स्वर. ठीक आहे, म्हणजे आपण जर क अक्षर घेतलं, सॉरी क व्यंजन घेतलं तर आणि त्याच्यामध्ये आ स्वर ऍड केला तर क अधिक आ बरोबर काय होणार आहे? का होणार आहे. ठीक आहे, आता हे झालं अक्षर. आपण जर क या व्यंजनामध्ये आव मिसळलं तर काय होणार आहे? अक्षर का होणार आहे. म्हणजे व्यंजनाला अक्षरत्व मिळवण्यासाठी या व्यंजनामध्ये स्वर मिसळावा लागतो. इथं व्यंजन क आहे, त्याच्यामध्ये आ स्वर मिसळला का तयार झाला. एक नाही, उदाहरणार्थ प व्यंजन आहे, प या व्यंजनामध्ये अनुस्वार मिसळायचा आहे. पण अनुस्वार जर आपल्याला घ्यायचा असेल, हा सगळ्यात बेसिक पॉईंट आहे, हा लक्षात घ्या सर्वांनी, सगळ्यांसाठी महत्वाचा. डायरेक्टली व्यंजनामध्ये अनुस्वार मिसळ का? साधा सोपा प्रश्न आहे मला. या व्यंजनामध्ये हा अनुस्वार डायरेक्टली मिसळेल का? अनुस्वार आहे ना हा, ज्याला मगाशी आपण जे स्वरादी दोन घेतले होते, आणि आहा, हे दोन स्वरादी घेतले होते ना, याच्यामध्ये काय, याला आपण शीर्षबिंदू म्हणतो, याला आपण अनुस्वार म्हणतो, है ना, याला आपण विसर्ग म्हणतो. आता पुढची ही जी संधी शिकायची ती याच्यावर अवलंबून आहे की नाही. जसं आपण म्हणतो ना, दुःख, द अधिक रस्व अधिक विसर्ग, दुःख. विसर्गाचा उच्चार करताना कंठातली जी हवा असते ती जोरात बाहेर फेकली जाते, म्हणून त्याला आपण विसर्गाचा जो काही उच्चार असतो तो कंठावर असतो असं म्हणतो. तर प मध्ये डायरेक्ट अनुस्वार मिसळत नाही, कारण हे आणि आहा यांच्या अगोदर, या स्वरादीच्या अगोदर नेहमी स्वर असतो, आणि म्हणून स्वरादीला आपण काय म्हणतो? स्वर आहेत आधी ज्याचे असे ते स्वर. अनुस्वार मिसळायचा असेल तर त्याच्या अगोदर कुठला तरी स्वर पाहिजे, आणि त्याच्यानंतर पण अनुस्वार मिसळणार आहे. ठीक आहे, म्हणजे प अधिक अ अधिक अनुस्वार जर केलं तर प तयार होतं, हे अक्षर तयार होतं. हे अक्षर, हे जोडाक्षर आहे का? हे जोडाक्षर म्हणता येते का? हे जोडाक्षर नाहीये. हे जोडाक्षर नाहीये. जोडाक्षरासाठी काय? व्यंजन अधिक स्वर असं सूत्र पाहिजे. इथं व्यंजन अधिक स्वर अधिक अनुस्वार आहे, पण हे जोडाक्षर होत नाही, हे अक्षर होतंय, है ना, म्हणजे अनुस्वार तयार होतंय, परंतु या व्यंजनामध्ये अगोदर स्वर मिसावा लागतो, कारण अनुस्वार किंवा स्वरादी ज्याला आपण म्हणतो, आणि आहा, हे दोन आहे ना असे वर्ण की ज्यांच्या पूर्वी स्वर आला पाहिजे, म्हणून त्याला नाव आहे स्वर आहेत आधी ज्याच्या असे ते स्वरादी. मोरो केशव दामले यांनी वर्णमालेमध्ये ज्यांना स्थान दिलेले ते असे हे दोन स्वरादी आहेत. ठीक आहे, याच्यावरती नेहमी प्रश्न येतात परीक्षेमध्ये. मग व्यंजन संधीच्या बाबतीत आपण बोलू लागलो की व्यंजन संधी जर तयार करायची असेल किंवा व्यंजन संधीमध्ये काय असतंय, तर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन असतो. म्हणजे मी जर तुम्हाला असं म्हणलं की व्यंजन संधी जर ओळखायची असेल तर व्यंजन संधीसाठी आपल्याला एक ट्रिक्स आहे. ती ट्रिक्स काय आहे की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जो असतो तो व्यंजन असतो. सत्ता अधिक आचार है ना, सत्ता अधिक आचार. प्रथम व्यंजनापुढे त थ द ध न है ना, पहिले व्यंजन आहेत कोण कोण? त थ द ध न, त थ द ध न, हे प्रथम व्यंजन आहेत मित्रांनो. आणि या तच्या पुढे मृदू वर्ण आलाय, तर याच्या ऐवजी, या तच्या ऐवजी आता इथं काय होईल? पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण त आलाय, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण आ आलाय, तच्या पुढे आ आलाय, प्रथम व्यंजनाच्या पुढे मृदू वर्ण आलाय, तर प्रथम व्यंजनाच्या जागी त्याच्या गटातला तिसरा वर्ण येतो त थ द, है ना. आता हे ऑलरेडी ऍक्च्युअली आपण आडवं लिहायला पाहिजे, त थ द ध न, पहिला दुसरा तिसरा. तच्या ऐवजी द ला जागा द्यायला लागते, द मध्ये हा आ ऍड करायचा, द अधिक आ बरोबर दा, आ कटला त कटलं, इथं आहे स, जोडायचे दाने, राहिलेलं चार, सदा चार, है ना, ह्याला म्हणायचं व्यंजन संधी. हे फास्ट जरी घेतलं असलं उदाहरण तरी आपण शिकवलेले जे नवीन आहेत त्यांना रिपीट होणार आहे ना. व्यंजन संधीमध्ये काय असते? व्यंजन संधी ओळखायची कशी? पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, आता इथं कोण आलाय? त आलाय, याचा पाय मोडलाय. पहिल्या शब्दाचा शेवटच्या वर्णाचं जर टंगड मोडलेलं असलं तर म्हणायचं व्यंजन संधी. आलं लक्षात? पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण त आहे, याचा पाय मोडलाय. ज्या वेळेस पहिल्या शब्दाच्या शेवटच्या वर्णाचा पाय मोडलेला असतो, त्याचं टंगड मोडलेलं असते, त्यावेळेस म्हणायचं व्यंजन संधीचं उदाहरण आहे. हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे म्हणावं लागेल. ठीक आहे, मग व्यंजन संधीचं सूत्र काय होणार आहे तयार?
व्यंजन संधीचं सूत्र काय तयार होणार आहे? व्यंजन संधी बरोबर व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर. आता सत अधिक आचार मध्ये स्वर आला होता दुसरा वर्ण. ठीक आहे, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण व्यंजन, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर. इथं आता जे सत अधिक आचार घेतलं होतं त व्यंजन होतं आणि आ स्वर होता आहे ना. अगोदर व्यंजन पाहिजे, दुसरं व्यंजन किंवा स्वर पाहिजे, तेव्हा व्यंजन संधी होते. आणि व्यंजन संधीचे सर्व उदाहरण घेतले आपण. तो व्यंजन संधीचे उदाहरण घेतले नाही. त्याच्यानंतर जर आपण बघितलं व्यंजन संधीमध्ये बरेचसे उदाहरण आपण कव्हर केले. छ पूर्वी जर आपण बघितलं स्वर आला असेल आणि दोघांच्या मध्ये जे काही च होते ना, ते आपण उदाहरण घेतलं होतं ना, शब्द अधिक छल बरोबर शब्द छल किंवा रत्न अधिक छाया रत्न छाया. हे व्यंजन संधीचं एक उदाहरण, एक नियम आपण घेतला होता. त्याच्यानंतर व्यंजन संधीमध्ये आपण जर बघितलं तर अनुनासिक संधी घेतली होती. अनुनासिक संधी बरोबरच आपण त्याच्यापूर्वी काय काय नियम घेतले होते त्याच्यामध्ये. जे व्यंजन संधीचे जे उदाहरण आहेत त्यामध्ये स्पेशली आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे नियम होते ते आपण घेतले होते. ठीक आहे, प्रथम व्यंजन संधी असेल किंवा तृतीय व्यंजन संधी असेल, या दोन्ही व्यंजन संधी घेतल्या. त्याच्यानंतर अनुनासिक संधी घेतली. ठीक आहे, या व्यंजन संधीचे सुद्धा उदाहरण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे माझं लास्ट लेक्चर जे झालं होतं ना, शेवटचं जे लेक्चर झालं होतं त्याच्यामध्ये आपण विसर्ग संधी सुरू केली होती. आता थोडं विसर्ग संधीकडे जाऊया. त्याचा एक नियम झाला होता, पण थोडस माझ्या माहितीस्तव बरेच जण या 4-5 दिवसामध्ये ऍड झालेले आहेत बॅचला. त्याच्यासाठी मी थोडस संधी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. संधी कव्हर होत नाही, संधी लगेच एका लेक्चरमध्ये कव्हर होत नाही. संधीसाठी तुम्हाला थोडंसं वाचन करावं लागेल. कशाचं? वर्णमालेच. टोटली वर्णमाला पाठ पाहिजे. ज्याला वर्णमाला पाठ नाही त्याला जोडाक्षर येणार नाही, आणि याला जोडाक्षर येणार नाही त्याला संधी येणार नाही. आणि ज्याला संधी येणार नाही त्याची एका मार्कानं टीईटीची संधी जाईल, 2 मार्कानं टीईटीची संधी जाईल. म्हणून संधी साधायची असेल तर संधी टॉपिक कव्हर केला पाहिजे आणि संधी साधून टीईटी पास झालं पाहिजे. विसर्ग संधीकडे जाऊया. चल, विसर्ग संधीमध्ये विसर्ग उकार संधी आपण चालू केली होती. आता लक्षात घ्या, विसर्ग संधीचं थोडस सूत्र आहे. विसर्ग संधी, विसर्ग म्हणजे काय हे सूत्र आहे, हे चिन्ह आहे विसर्गाचं आहे ना. मगाशी आपण जे आहा घेतलं होतं ना, आहा, ठीक आहे, आहा याला म्हणायचं विसर्ग. ठीक आहे, याला काय म्हणायचं? विसर्ग. हे चिन्ह आहे, हे सुद्धा वापरलं जातं, हे सुद्धा वापरलं जातं. आहा, ठीक आहे. कंठाद्वारे ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये हवा बाहेर फेकली जाते, ज्या वर्णाचा उच्चार करताना कंठातून हवा जोरात बाहेर फेकली जाते, हो या वर्णाला झटका दिला जातो, त्यावेळेस तिथं तो विसर्ग असतो. ठीक आहे. आता विसर्ग संधीमध्ये पहिलाच वर्ण जो असतो तो असतो विसर्ग. विसर्ग अधिक व्यंजन किंवा स्वर. याचा अर्थ असा होतो की पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग हवा, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर हवा. हे सूत्र आहे कशाचं? विसर्ग संधीचं. हे संधीचं कोणत्या? विसर्ग संधीचं सूत्र आहे. जसं मग आपण स्वर संधीमध्ये स्वर अधिक स्वर इज इक्वल टू स्वर संधी, व्यंजन संधीमध्ये व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन आहे ना, बरोबर व्यंजन संधी. तसं विसर्ग संधीमध्ये विसर्ग असतो पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर आहे ना. हे सूत्र बनले विसर्ग संधीच. आणि आता विसर्ग संधी बाबतीत एक उदाहरण घेऊया. नियम आपण घेतलेले ऑलरेडी, नियम सुद्धा मी लिहिणार आहे आता. पहिला नियम आहे, तिसरी संधी आहे ना. पहिली संधी होती स्वर संधी, तिसरी संधी म्हणल्यावर तुम्ही म्हणताल सर 2च टीईटी दिल्या होत्या, तिसरी टीईटी तिसरी संधी आहे का? तर ती तिसरी संधी नाही, ही स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी ही संधी तिसरी आहे. ठीक आहे. आता ज्याला पहिल्या संधीमध्ये जर टीईटी पास व्हायचं असेल तर त्या पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही पास होऊ शकतात है ना. कोणाचा दोन अटेम्प्ट झाले, दोनदा तुम्हाला काढता आला नाही पेपर. यंदाची मात्र 21 जूनची टीईटी निघालीच पाहिजे है ना. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या प्लॅटफॉर्मवरती मिशन टीईटीच्या प्लॅटफॉर्मवरती 1 से 1 बडकर जे काही जाणकार मार्गदर्शक आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करायलेत म्हणजे काय खूप मोठे, म्हणजे आता माझ्यासारखा माणूस, मी बऱ्याच तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या पेक्षा वयाने लहान जरी असलो तरी संधी टॉपिक किंवा मराठीचा सिलेबस वारंवार शिकून हा आमचा हँड झालेला असतो. जरी तुम्ही सर्व्हिसमध्ये असताल तरी तुमची प्रॅक्टिस नसते. तुम्हाला आता टीईटी पास व्हायला सांगितले शासनाने म्हणून तुम्हाला टीईटी कडे यावं लागले. त्यासाठी संधी पास होण्यासाठी तुम्हाला
मराठीला डावलून चालणार नाही. याचं कारण हे आहे की मराठी हा विषय 30 पैकी 26, 27, 28, 29 मार्क देऊ शकतो. एक नाही, आउट ऑफ सुद्धा देऊ शकतो. पण लय हवेमध्ये बोलून उपयोग नाही. मी हे का नाही, मी शिकवायलो तुम्हाला आणि लय हवेमध्ये बोलून उपयोग नाही. 30 पैकी 30 मार्क जर पडले तर चांगलीच गोष्ट आहे, परंतु मला वाटत नाही 30 पैकी 30 पडतीलच म्हणून. पडू शकते, पण एखादा मार्क इकडे तिकडे होऊ शकतो. 27-28 टार्गेट ठेवा. 27-28 मार्क जर एका विषयात पडले, मानसशास्त्रामध्ये 25+ टार्गेट ठेवा, हिंदीमध्ये चांगलं टार्गेट ठेवा, है ना. आपल्याला मार्क्स घ्यायचे 95, टार्गेट ठेवायचं कमीत कमी 95, जास्तीत जास्त 100+ एवढं टार्गेट ठेवा आणि टीईटीच्या मागे हात धुवून लागायचं जोपर्यंत आपल्याला टीईटी निघणार नाही. आता 21 जूनचं खूप मोठं टार्गेट आहे बऱ्याच जणांचं. काही जण सेल्फ स्टडी करायलेत, काही जण बरेच जण आता थोडस गायडन्स घ्यायलेत, परंतु थोडस टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या एक थोडासा साधा विचार करा. करायचं काय, आपण नेहमी सांगतो, आता शेफ सर सांगतात, मी सांगतोय, बाकीचे शिक्षक सांगतात की तुम्ही हिंदी पहिला घ्या, सेकंड मराठी घ्या, है ना. मानसशास्त्राचा अभ्यास करा, बाल मानसशास्त्राचा, थोडासा गणिताचा करा. गणिताचे सर चांगले छान शिकवतात. बाल मानसशास्त्राचा जर सीटीटी मध्ये खूप चांगला रिझल्ट आलेला आहे, हिंदीचं चांगलं आलेलं आहे. ठीक आहे, चलो विसर्ग संधीकडे जाऊया. मला 26 गुण मिळाले सीटीटीला. कशामध्ये मॅडम, कोणत्या विषयात? पुन्हा मॅडम पटकन कमेंट करा. 26 कोणत्या विषयात? वा वा वा, ओके, अभिनंदन तुमचं. टीईटी निघाला का, मग सीटीटी निघाला का तुमचा पेपर? ओके, अभिनंदन मॅडम. चला, विसर्ग संधीमध्ये पहिला आहे विसर्ग उकार संधीचा नियम. आता समजा विसर्ग आहे हा, है ना. विसर्गाच्या माग म्हणजे मागच्या साईडला, है ना, विसर्गाच्या पूर्वी, है ना, विसर्गाच्या पूर्वी अस्वर आला असेल, अस्वर आला असेल, अस्वर आलाय. विसर्गाच्या माग काय आलाय? अस्वर. ऑलरेडी मी हा शिकवलाय नियम, पण तरी सुद्धा मुद्दा म्हणून घेऊया, नवीन आलेत बरेच जण. आता थोडंसं कंटिन्यू करूया. ठीक आहे, आणि आज मराठी थोडी एक्स्ट्रा घेऊया, 10 मिनिट, काय अडचण नाही. जीएसचं मीच घेणार आहे आज, टोटल सेशन मीच घेणार आहे. ठीक आहे, मला सीटीटीला 24 मिळाले मराठीला. ओके, अभिनंदन सुप्रिया मॅडम. बरं वाटतंय असे मार्क्स ऐकले तुमचे, तुमचा सीटीटीचा पेपर निघाला की बरं वाटतंय, जरा जीवाला वाटतंय की आपण चांगलं शिकवलंय, काही आपण जे करायला होते चांगलं करायला लागलो काम. ठीक आहे, विसर्गाच्या मागे अस्वर आलाय, विसर्गाच्या पुढं मृदू वर्ण आलाय, मृदू वर्ण आलाय. ठीक आहे, आता नीट व्यवस्थित समजून घ्या. विसर्गाच्या पूर्वी अ आलाय, विसर्गाच्या पुढं मृदू वर्ण आलाय, तर विसर्गाचा उ होतो, विसर्गाचा उ होतो. मग आपण संयुक्त स्वर शिकतो, संयुक्त स्वर शिकतो बघा. विसर्गाच्या पूर्वी अ आहे, विसर्गाच्या पूर्वी मृदू वर्ण आला तर विसर्गाचा उ करायचा आहे. एवढंच करायचं सूत्र. अ अधिक उ बरोबर ओ होतो. नियम शिकलाय आपण, संयुक्त स्वर 4 संयुक्त स्वर आहेत, है का नाही. अ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई बरोबर, अ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई बरोबर काय होतंय? ए आ अधिक ह्रस्वई किंवा दीर्घई बरोबर आय होतंय. अ अधिक ह्रस्व किंवा दीर्घ उ बरोबर ओ होतंय. आ अधिक ह्रस्व किंवा दीर्घ उ बरोबर आओ होतंय. ए आय ओ आव, हे 4 माणसं संयुक्त स्वर आहेत. हे 4 माणसं कोण आहेत? संयुक्त स्वर आहेत. तसंच अ अधिक ह्रस्व उ बरोबर ओ, अ अधिक ह्रस्व उ बरोबर ओ, जोडायचे दोन्ही शब्दांना ओने. आता लागलीच ह्या नियमाचं एक उदाहरण घेऊया. ठीक आहे, हे थोडं तुमचं बॅक मधलं म्हणजे मागचं थोडंसं रिपीट केलेलं आहे संयुक्त स्वरांचं. आता उदाहरण घेऊया आपण. चल, आता आपण उदाहरण घेऊया. बघा, यश अधिक धन त्या दिवशी घेतलं होतं, यशोधन. दुसरं उदाहरण घेऊया आता. ठीक आहे, चला उदाहरण घेऊया एक. मनः, मनः अधिक रथ. आता आपण गाडी रुळावर आणली आता. ठीक आहे, इथून पुढे आपला सिलेबस रेग्युलर चालू होता. हा, विसर्गाच्या मागे अ आलाय, याची फोड केली तर म अधिक अ अधिक न अधिक अ. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग जरी असला तरी विसर्गाच्या मागे काय पाहिजे? अ पाहिजे. आलाय इथं. हा, विसर्गाच्या पुढे र आलाय, र म्हणजे अर्धस्वर, सगळे अर्धस्वर मृदू वर्ण आहेत, है ना, मृदू वर्ण आहे र. ठीक आहे, र घ्यायची गरज नाहीये, ऑलरेडी आपण विसर्गाचा उ करूया. विसर्गाचा उ केला,
मग अ अधिक उ बरोबर ओ होते. इथं पुढं काहीच करायचं नाही, हे पुढचं काहीच करायचं नाही या नियमामध्ये, जसं तसं ठेवायचं. विसर्गाच्या मागे अ आलाय, विसर्गाच्या पुढे मृदुवर्ण आलाय, विसर्गाचा उ करा. अ अधिक उ बरोबर ओ. दोघांना, दोन्ही शब्दांना ओ ने जोडायचे. विसर्ग कटलाय आता, विसर्ग निघून गेला. म जशाला तसं आहे ना. आता ओ झालाय, हा ओ मागच्या वर्णामध्ये मिसायचा, म्हणजे मागं कोण आहे न, कारण इथला स्वर खाली आला, इथं व्यंजन आहे ना हे ऑलरेडी. न अधिक ओ नो होते, राहिले रथ. तयार होणारा शब्द मनोरथ. तयार होणारा शब्द मनोरथ आहे ना. या नियमामध्ये बसवलं, उदाहरण घेतलं, आहे का नाही. अ अधिक उ ओ आहे ना. विसर्गाचा उ झाला, विसर्गाचा उ झाला, म्हणून याला विसर्ग विसर्ग उकार संधी म्हणतात. म्हणून याला विसर्ग उकार संधी म्हणतात. हा संधीचा विसर्ग संधीचा पहिला नियम आहे, विसर्ग उकार संधी. आता मी 2 उदाहरणं देतो, तुम्ही कमेंट मध्ये असा पाऊस टाकायचा, पाऊस पडला पाहिजे, पाऊस तर पडायचा पण कमेंटचा पाऊस पडला पाहिजे. आता चला 2 उदाहरणं घ्या याची. मनः, दुसरं उदाहरण आहे, मनः अधिक रंजन. करावर मनः अधिक रंजन. तिसरं उदाहरण मी तुम्हाला देत आहे, मनः अधिक रंजन. डायरेक्ट उत्तर नका, त्याची फोड करा, फोड. मनः अधिक वृत्ती, मनः अधिक वृत्ती. चला करा बरं दोन्ही शब्द, दोन्ही उदाहरणं सोडवा. आता बघा, अरे बापरे, 260 लय मोठा आकडा आला आज. भरपूर जण जॉईन आहेत आज. 260. है ना, ओ न जोडावं लागेल ना, कारण विसर्गाचा उ व्हायला, विसर्गाच्या माग अ आहे. मग आता या नियमाला लागणारं सगळं बेसिक घेतलंय आज. या नियमासाठी लागणारं सगळं टोटल पहिल्यापासून बेसिक घेतले, सगळी वर्णमाला लिहिली, मृदू वर्ण लिहिले, कठोर वर्ण लिहिले, विसर्गाच्या माग अ व्हायलाय, विसर्गाचा उ व्हायलाय, अ अधिक उ बरोबर ओ न जोडायचंय. ओ न जोडताना मागलच्या वर्णामध्ये तो मिक्स करायचा आहे. व्हेरी गुड, फार छान, खूप कमेंट छान आल्या. चलो आता मनोवृत्ती आणि मनोरंजन दोन्ही उदाहरण आपण सोडूया. मनोवृत्तीला थोडस तात्पुरतं स्टॉप करूया, पुढे घेऊया. हा, विसर्गाच्या पुढे र आलाय म्हणजे मृदू वर्ण आहे, विसर्गाच्या माग अ आलाय म्हणजे अ अधिक उ बरोबर ओ होतो. विसर्गाचा उ केला, विसर्गाच्या माग अ आहे, अ अधिक उ बरोबर ओ, जोडायचे ओ ने. विसर्ग कटला, इथं न आहे, न अधिक ओ नो, मनो आहे ना. पुढे आहे रंजन, तयार होणारा शब्द मनोरंजन. मनः अधिक वृत्ती, हे उदाहरण सुद्धा घेऊ शकतो आपण. हा, विसर्गाच्या माग व, आता वृत्तीमध्ये व अधिक रू स्वर आलाय, पण अगोदर व आलंय, य र ल व आहे ना, मृदुवर्ण आहे व, म्हणून विसर्गाच्या नंतर व आलाय, मृदुवर्ण आलाय, विसर्गाच्या माग व आलाय है ना. याची फोड केली मन शब्दाची, तर म अधिक अ अधिक न अधिक अ है ना. अ आलाय, विसर्गाच्या अगोदर अ आलाय, म्हणून अ पुढे आलाय काय, मृदुवर्ण आलाय व, विसर्गाचा उ करा, अ अधिक उ बरोबर काय तयार होणार आहे ओ. दोन्ही शब्दाला म ने जोडायचे. आता वृत्ती जसं तसं ठेवा, त्याच्यात काहीच बदल करायचा नाही. म जसं तसं, न अधिक ओ मनो, राहिलं वृत्ती, तयार होणारा शब्द मनोवृत्ती, तयार होणारा शब्द मनोवृत्ती. हा नियम आपण लास्ट लेक्चर मध्ये सुद्धा घेतला होता, थोडस प्रॅक्टिस घेतली. आता थोडस पुढच्या नियमाकडे जाऊया, ठीक आहे. चलो, समजला का हे, ह्या नियमामध्ये काही अडचण आहे का, हा नियम समजला का, समजला असेल असं गृहीत धरू आणि पुढे जाऊया, ठीक आहे. चलो, आपण रेकॉर्डिंग चालू केली ना. हा,
चालू सर, चालू रेकॉर्डिंग चालू आहे. हो, ते मला वाटलं विसरलो काय की मी. नाही नाही. बरं वाटतंय सर तुम्ही आहेत म्हणजे जरा लेक्चर चालू असताना. होय, आहे आहे. चला पुढे जाऊया, पुढचा नियम घेऊया. आज बरेच नवीन जॉईन झालेत म्हणून थोडं जरा बेसिक पासून घेतलं. होय होय. आपण फ्रीची लिंक सगळ्या ग्रुपला पाठवलेली. हा, संख्या पण खूप. शिक्षकांनी, भावी शिक्षकांनी अजून पाऊण तास राहिलेला आहे, त्यांच्याकडे जरी ग्रुप असतील त्यांनाही पाठवू शकता. पण बॅच 1 आणि 2 हाऊसफुल झालेले आहेत, त्याच्यामुळे आपण फ्री लिंक पण पाठवत आहोत. काय शिकवतात, कसे शिकवतात, ज्यांनी जॉईन नाही झालं त्यांना पण पाहता यावं म्हणून आपण ती लिंक पाठवली आहे. विजय सर, कंटिन्यू करा. तुमचं फर्स्ट लेक्चर झाल्यास 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे तुम्ही, नंतर सेकंड लेक्चर चालू होणार आहे. येस. चला पुढचा नियम घेऊया. आता जो नियम आपण घेतला होता सेम तेच तसाच नियम आहे. बघा, हा विसर्ग आहे, ठीक आहे. हा काय आहे? विसर्ग आहे. विसर्गाच्या माग म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे. विसर्गाच्या माग आ सोडून स्वर आला पाहिजे. कळले का? म्हणजे जबरदस्त शिकवतात. धन्यवाद विनोद सर, धन्यवाद. तुमच्या अगोदरची कमेंट होती आवाज अडकायलाय, रेंज प्रॉब्लेम असते, ते आवाज माझा व्यवस्थित चालू आहे. हा, विसर्गाच्या मागे आ सोडून कोणताही स्वर पाहिजे. आता इथं उलट आहे ना, इथं काय उलट आहे, ठीक आहे. इथं काय आहे? उलट आहे. विसर्गाच्या माग आय वुड लाईक टू आस्क सम क्वेश्चन. विचारा सपना मॅडम, तुमचा हँड रेज करा. हँड रेज करा, तुमचा आवाज चालू करू आपण. हा, हँड रेज करा तुमचा. सपना मॅडम, तुमचा हँड रेज करा, तुम्हाला विचारायचं ना काही तर. ठीक आहे, चला. हा, काही कमेंट, तुमचा काही क्वेश्चन असेल तर नंतर शेवटी वाटलं तर विचारा. विसर्गाच्या मागे आ सोडून कोणताही स्वर आल्यास आणि विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आल्यास, बघा आता कठोर आणि मृदू दोन्ही कन्सेप्ट आपण घेतल्या होत्या स्टार्टिंगला, मुद्दामून घेतल्या होत्या. मला माहिती होतं 3 नियम त्याशिवाय कम्प्लीटच होणार नाहीत. मृदू वर्ण कोण आहे, कठोर वर्ण कोण आहे, ठीक आहे. पहिल्या उभ्या 2 पंक्ती स्पर्श व्यंजनातल्या आणि श श स हे कठोर आहेत, बाकी सगळे मृदू आहेत, ठीक आहे. विसर्गाच्या मागे आ सोडून कुठलाही स्वर आल्यास आणि विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो, र. विसर्गाचा र होतो, ठीक आहे. आता हेच जर आपल्याला डबल वाक्यात घ्यायचं असेल तर घेऊ आपण, काही अडचण नाही, ठीक आहे. विसर्गाच्या मागे अ किंवा आ स्वर सोडून स्वर आल्यास, म्हणजे आ हा दोन्ही स्वर सोडून कुठलाही स्वर आल्यास हे नकोय आपल्याला. विसर्गाच्या मागे आ स्वर सोडून स्वर आल्यास व विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो व तो है ना. विसर्गाचा काय होईल आता? र होईल. व तो म्हणजे कोण? र. व तो म्हणजे कोण? र. पुढील, आता पुढच्या वर्णात मिसळला, पुढील वर्णात मिसळतो यालाच विसर्ग र संधी म्हणतात. विसर्ग र संधी म्हणतात. आता सावकाश वाचून घ्या हे वाक्य आणि सूत्र बघा काय तयार केलं. लगेच उदाहरण घेऊ आपण, लगेच उदाहरण घेऊ. हा, नियम आणि सूत्र नसते मराठीत पण आपण तयार केलंय, ठीक आहे. वाचून घ्या एकदा, लगेच आपण उदाहरण घेऊ, ठीक आहे. वाचलं का? चला उदाहरण, एकच उदाहरण घेऊ, लगेच समजून झालं तुम्हाला. बघा उदाहरण असं आहे, धनु अधिक वात
धनु अधिक वात, धनु है ना, धनु अधिक वात. विसर्गाच्या अगोदर आला, आता उ आलाय, उ. विसर्गाच्या अगोदर काय आलाय, उ आलाय. विसर्गाच्या पुढं मृदुवर्ण आलाय, य र ल व, मृदुवर्ण आहेत, व आलाय, व. विसर्गाचा काय करायचा, र करायचा. इथं वा आहे, हा आपण वा घेऊ, चला. हा पुढं काय आलंय, वा आलंय, वा. र अधिक वा, अर्वा होतंय. काय होते, अर्वा होते. या अर्वाने जोडायचं, र अधिक वा, आहे का नाही, र अधिक वा बरोबर अर्वा असं तयार होतंय. ठीक आहे. मग आता इथं काय करायचं आपल्याला, ध जशाला तसं आहे ना, ध जशाला तसं, नू जशाला धनु जशाला तसं जायचं. आता र जे झालंय विसर्गाचा, तो पुढच्या वर्णात अधिक करायचा. धनु अधिक अर्वा, अर्वा राहिलं तर तयार होणारा शब्द धनुर्वात, तयार होणारा शब्द धनुर्वात. नियम जर वाचला असेल तर मोडू, कारण आपल्याला याच्यात आता उदाहरणं घ्यायची ह्याच्यावरचे. ठीक आहे. हे ठेवू आपण थोडस, विसर्गाचा र होतो. ओके, चला. वाटलं तर इथं उदाहरण घेऊ आपण. हे लिहिलेलं नियम जसं तसं ठेवू आपण. वा, स्वाती मॅडमने व्यवस्थित केली बाबा कमेंट. चलो, हा चला, एक उदाहरण घेऊ, अजून 2-3 उदाहरणं घेऊ. याला विसर्ग र संधी म्हणतात. आयु अधिक वाद, एक मिनिट, आयु अधिक वेद. सोडवा इथं विसर्ग आहे, सॉरी. आयु अधिक वेद, पहिल्या शब्दाचा शेवट विसर्ग आहे, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण विसर्ग आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण व आहे. विसर्गाच्या अगोदर उ आलाय, आपल्याला आ नकोय, उ आलं तर चालतंय. हा, विसर्गाच्या पुढे काय आलाय, मृदुवर्ण आलाय. विसर्गाचा र होतो, र अधिक वे, इथं पुढे आलंय वे, र अधिक वे बरोबर अर्वे असं होतंय. मग अर्वे न जोडायचं. इथं आयु जशाला तसं, आणि अर्वे घ्या, राहिलेलं वरची द घ्या, आयुर्वेद. तर शब्द काय असेल, आयुर्वेद. व्हेरी गुड. ओके, चला एक उदाहरण घ्या. आता मी सगळ्यांचं कमेंट पाहणार आहे, आता जे उदाहरण देईल त्याचं बघूया किती जणांना समजले, कमेंट करा. धनु, इथं धनुच्या प्लसच्या अगोदर विसर्ग घ्यावा लागेल आपल्याला. धनु, धनु, धनु अधिक विद्या, धनु अधिक विद्या, धनु विद्या. शंभर कमेंट आले पाहिजेत. किती जण जॉईन आहेत बघा, 276 जण जॉईन आहेत. 100-150 कमेंट आले पाहिजेत. समजले तर खन 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 कमेंट करायची. ओके, विसर्गाच्या पूर्वी उ आलाय, विसर्गाच्या पुढं मृदुवर्ण आलाय. विसर्गाचा र होतो, र आहे ना. याच्या पूर्वी धनु जशाल तसं घ्या, धनु जशाल तसं, अधिक विद्या जशाल तसं, फक्त विसर्गाचा र करायचं. धनु जशाल तसं, र अधिक वी बघा, र अधिक वी बरोबर आरवी असं होतंय. म्हणून धनुर्वी राहिलं द्या, तयार शब्द धनुर्विद्या, धनुर्विद्या. ठीक आहे, धनुर्विद्या. खूप छान कमेंट आल्यात सगळ्यांच्या. चला एक उदाहरण घ्या. चला सोडवा हे आता. अशीही
अधिक वचन. चला सोडवा. आशी अधिक वचन. प्रत्येक वेळेस उ येऊ लागलं, आता इथं दीर्घ येते. इथं काहीच बदल होत नाही, त्या र पुढच्या वर्णात मिसळत आहे. करा, कमेंट करा. मोहिनी मॅडम इंग्लिश मध्येच कमेंट केली. वा, व्हेरी गुड. हा, आशीर्वचन शला दुसरी वेलांटी इथं पहिलीच कमेंट करलीत सगळे. ओके, शीतल मॅडमने राईट कमेंट केली. हा, एन बी सरांनी पण आशीर्वचन. ओके. हा, प्लस. ओके, र अधिक व रव. ओके, शॉर्टकट मध्ये केली मोठ्या मॅडमने कमेंट. हा, किरण आशीर्वचन. ओके, दीर्घई. ओके, जयश्री कोठारी आशीर्वचन. ओके, अजून संध्या आमरे मॅडम आशीर्वचन. ओके, चलो चल सोडू आपण. विसर्गाच्या मागे दीर्घई आलाय, विसर्गाच्या पुढे व आलाय, विसर्गाचा र करा. आता कट काहीच करायचं नाही, जसं तसं ठेवायचं. विसर्गाचा काय झाला, र झाला. ठीक आहे, याच्या अगोदर आशी जशा तसं ठेवायचं, हे आशी, आणि पुढे वचन जशा तसं ठेवायचं. ओके, आशी. रव, र अधिक व बरोबर अर्व. र चा रफा फुटलाय. तुम्हाला आठवतंय का, जे जुने आहेत त्यांना मी रच्या माध्यमातून 4 पद्धतीने जोडाक्षर तयार होते हे शिकवले. त्यापैकी एक आहे र अधिक व अर्व. आशीर्व राहिला छान, तयार होणारा शब्द आशीर्वचन. तयार होणारा शब्द आशीर्वचन. ओके, जायचं का पुढं? समजला का नियम हा? आणखी एक जाऊया आपण. एक विसर्ग श संधी घ्यायचं, ह्याला विसर्ग र संधी म्हणूया. सर दुसरं एक उदाहरण द्या. ओके, चलो दोन देतो, दोन, काय अडचण नाही. चलो, याच नियमाचे 2 उदाहरण अजून घेऊया आपण. नी अधिक विकार. नी अधिक विकार. नी अधिक विकार. नी अधिक विकार. धू अधिक जन. धू अधिक जन. अरे बापरे, 283 लोक जॉईन झाले आज. फुल आकडा आहे. त्याची पण करा कमेंट. तर विसर्गाच्या मागे रस्वई आलाय है ना, विसर्गाच्या पुढे मृदू वर्ण आलाय, व विसर्गाचा काय होणार आहे, र. पुढे विकार असेल तसं घ्या, असेल तसं घ्या. नी असेल तसं. र अधिक व न अधिक, सॉरी, र अधिक वी, अरवी है ना, असं होतंय. अरवी. निर्वी राहिलेलं कार, शब्द निर्विकार. ओके, निष्कारणच कोणी केली कमेंट. पुढचं लगेच घेतलं तुम्ही उदाहरण, नियमच घेतला. श विसर्गाच्या मागे रस्वई किंवा रस्व असेल आणि विसर्गाच्या पुढे क ख प फ असेल तर विसर्गाचा श होतो. घेऊ आपण तो नियम, लगेच घ्यायचा आपल्याला. विसर्गाच्या मागे उ आलाय, पुढे ज आलाय. आता ज हा मृदुवर्ण आहे ना, ज हा मृदुवर्ण आहे ऑलरेडी.
विसर्गाचा र करायचा आहे. तर विसर्गाचा काय करा, र करा. पुढं जण जशाला तसं, माग दू जशाला तसं, दू जशाला तसं, र अधिक ज, अर्ज राहिलं न, तयार होणारा शब्द दुर्जन. तयार होणारा शब्द दुर्जन. ठीक आहे. चला एक नियम घेऊया, त्याच्यानंतर थांबूया. म्हणजे कम्प्लीट 1 तास सेशन चालते मराठीचं आपलं. लगेच आपल्याला पुन्हा जीएस आपलं जे खनिजे टॉपिक चालू आहे तो सुद्धा कव्हर करायचा आहे. चला एक नियम घेऊया आणखी संधीचा. नियम घेऊ आपण, सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या नियम. विसर्गाच्या मागे रस्वई किंवा रस्वऊ असून विसर्गाच्या पुढे क ख प फ पैकी वर्ण आल्यास विसर्गाचा श होतो. विसर्गाचा षटकोनाचा श, विसर्गाचा श होतो. उदाहरणार्थ बही अधिक कृत. पहिलं उदाहरण आहे, सोडवा बरं उदाहरण. नियम समोर आहे, उदाहरण समोर आहे. पुढचं घ्या. सोपा नियम म्हणून म्हणतात का सेशन पुढचं घ्यायचं म्हणतात? घेऊया ना, जीके जीएस पण घेऊया, अडचण काय. चल, विसर्गाच्या मागे रस्वई आलाय, विसर्गाच्या पुढे क आलाय, क आहे ना, क आलाय. रू स्वर आहे पुढं, ते आपण पुढे कंटिन्यू करणार आहे, त्याला ऍड करणार आहे. हा, तर अशा कंडिशन मध्ये विसर्गाचा काय होणार आहे, श होणार आहे. श अधिक क बरोबर ष्क, आणि हे रू जशाल तसं क्रू आहे का नाही. आता होणार आहे काय इथं, बही जशाल तसं, बही जशाल तसं कृत न जोडायचे, राहिले इथं त, तयार शब्द बहिष्कृत. ठीक आहे. एक उदाहरण घ्या, सोपा नियम आहे हा. बही अधिक कार. काय पेपर पर्यंत पेपरपर्यंत आठवणीत राहील का? विसरू देत नाहीत विजय सर, काळजी करू नका तुम्ही. ते काही एक दिवस शिकवून 2 दिवस थांबणार नाहीत. हा, बही अधिक कार काय होईल, डायरेक्ट लिहू का उत्तर बहिष्कार. चलो बहिष्कार. ठीक आहे, मराठीचं स्टॉप करू आता.